मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही घराबाहेरच पडू नका, सुरक्षित ठिकाणी राहा असं आवाहन केले जाते। आपण 3 दृश्य पाहतोय। रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे, रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे, फक्त विमान वाहतूक सुरू आहे। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। खरं तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या खूप जास्त असेल। या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अपडेट येते की रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पुणे मुंबई दरम्यानच्या 16 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत। रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे, कारण मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळलेली आहे। मोठ्या प्रमाणावर हा दरडीचा भाग आणि पाणी रस्त्यावर आलेला आहे। त्यामुळे 1 मेला नुकतीच सुरू झालेली मिसिंग लिंक पहिल्या पावसातच अशा रीतीने बंद झालेली आहे आणि विमान वाहतूक मात्र सुरू आहे। मात्र पाऊस जोरदार आहे, त्यामुळे विमानाच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो। त्यामुळे या क्षणाच्या 3 महत्त्वाच्या अपडेट आम्ही तुम्हाला सांगतोय। पुणे ते मुंबई रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद आहे। फक्त विमान वाहतुकीचाच आधार मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। पश्चिम रेल्वे म्हणजे एकूणच रेल्वे मार्गांवर पूर्ण परिणाम झालेला आहे। लोणावळ्याजवळ मंकी हिल जवळ दरड कोसळल्यामुळे दोन्ही मार्ग म्हणजे पुण्याहून मुंबईकडे जाणारे आणि मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर पूर्णपणे दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। तब्बल 16 गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या सगळ्या गाड्यांचा समावेश आहे। रस्ते वाहतूक सध्या बंद आहे आणि त्यामुळे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, पुणे मुंबई प्रवास टाळा। अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। नव्याने खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे। दरम्यान दरड कोसळतानाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। आधीच्या द्रुतगती मार्गावर अमृतांचन पुलाजवळ आणि खालापूर टोलनाक्याजवळ पाणी साचलेलं आहे। तसंच जुन्या पुणे मुंबई महामार्गावरही दरड कोसळली आहे। त्यामुळे पुणे आणि मुंबई महामार्गावरून प्रवास करणं आज अशक्य झालंय। दुसरीकडे पुणे मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरातही दरड कोसळली आहे। यामुळे हा पर्यायी चाकरमान्यांसाठी बंद झालाय। महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलंय। त्यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्लाच प्रशासनाने दिलाय। दरम्यान दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। तर पुणे मुंबई मिसिंग लिंकवर पहाटे 4च्या दरम्यानची दृश्य आपण पाहतोय। एका प्रवाशानं त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली ही दृश्य आहे। मिसिंग लिंकच्या सुरुवातीलाच, बोगद्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे दरड ही रस्त्यावर कोसळलेली आहे आणि त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र दरडीचा मोठा भाग हा रस्त्यावर आल्यामुळे ही दरड हटवण्यासाठी नेमका किती वेळ लागेल या संदर्भात प्रशासनाने अजूनही अधिकृतरित्या कुठलीही माहिती दिलेली नाहीये। प्रशासनाने हेच आवाहन केलंय की आज पुणे मुंबई प्रवास टाळा। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंकवर नेमकं काय झालं ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। मिसिंग लिंकवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर दरड कोसळलेली आहे। दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला आणि त्याचा परिणाम म्हणून खंडाळा घाटात आपल्याला मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। पहाटे जे घरातून बाहेर पडलेले आहेत, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत होते, ते सगळे जण आता खंडाळा घाटात अडकून पडलेले आहेत। त्यामुळे खंडाळा घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। शिवनेरी असतील, प्रायव्हेट बसेस असतील किंवा खासगी गाड्या असतील, या सगळ्यांची मोठी कोंडी झालेली आहे। खंडाळा घाटातच हे सगळे प्रवासी अडकून पडलेले आहेत, कारण परतीचा मार्गही त्यांच्याकडे नाही आहे आणि मिसिंग लिंक बंद झालेला आहे। त्यामुळे घाटातच, खंडाळ्याच्या घाटातच अशा प्रकारे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। तर पुणे मुंबईकडे नोकरदारांचा प्रवास करण्याचा ओढा जास्त असो, जास्त प्रमाणात पुण्याहून मुंबईकडे सोमवारच्या दिवशी नागरिक प्रवास करतात। त्यासोबतच अनेक जड वाहनातून वेगवेगळ्या गोष्टींची वाहतूकही होत असते। खास करून याच मार्गाद्वारे मुंबईला दुधाचा पुरवठा असो किंवा भाजीपाल्याचा पुरवठा असो, तो रोज होत असो, या सगळ्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो। त्यासोबतच नोकरदारांना आज मोठा फटका बसतोय।